अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभं रामनारायणं जानकीवल्लभं। कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभं। कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभं रामनारायणं जानकीवल्लभं। नमस्कार मित्रांनो, मी तुमची चाहती GRSB किड्स फ्युचर या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आज आपण डे 3 मध्ये तुमचे स्वागत आहे। ज्याप्रमाणे आपण डे 2 मध्ये मुलांचे कॉन्सन्ट्रेशन कसे बिल्डअप करावे हे बघितले, त्यासाठी आपण एक प्रॅक्टिस शीटवर प्रॅक्टिस केली। परंतु आज आपण नवीन म्हणजे तुम्हाला उपयुक्त अशी माहिती सांगणार आहे। ती माहिती म्हणजे पेन्सिलचा शोध कसा लागला। पेन्सिलचा शोध 16व्या शतकामध्ये 1564 ते 1565 इंग्लंडमध्ये झाला। 1564 मध्ये इंग्लंडमधील कब्रिया येथे शुद्ध ग्रेफाइटच्या मोठ्या खाणी सापडल्या। लोकांना वाटले की खनिज काळ्या रंगाचे आहे, त्यापासून आपण काहीही लिहिले तर ते उत्तम आहे। त्यानंतर आधुनिक पेन्सिल 1795 नेपोलियन बोनापार्टच्या सैन्यातील निकोलस जॅक्स कॉन्ट्रो या फ्रेंच शास्त्रज्ञाने पेन्सिलचा लीड पेन्सिल बनवण्याची आधुनिक पद्धत शोधली। इंग्लंडहून होणारा पेन्सिलचा पुरवठा खंडित झाल्यामुळे त्याने ग्रेफाइटमध्ये माती आणि म्हणजेच क्ले मिसळून आणि ती भट्टीत भाजून कडक काडी तयार केली। यात मातीचे प्रमाण कमी जास्त करून पेन्सिलची काळी किंवा फिक्कट रेषा HP स्केल ठरवण्याची सोय झाली। अशा प्रकारे पेन्सिलचा शोध लागला। ही माहिती पण आपल्याला असणे खूप आवश्यक आहे। त्यासोबतच डे 3 मध्ये आपण तुम्हाला एक पुन्हा प्रॅक्टिस शीटचा फोटो पाठवणार आहे, तरी तो तुम्ही बघावा आणि त्याची पण प्रॅक्टिस कंटिन्यू सुरू ठेवावी। अशा प्रकारे आपल्या 3 प्रॅक्टिस शीट झालेल्या आहे। त्या तीनही प्रॅक्टिस शीटची प्रॅक्टिस आपल्याला घरी करायची आहे। अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते। धन्यवाद मित्रांनो, तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या आणि प्रॅक्टिस सुरू ठेवा, प्रॅक्टिस बंद करू नका। ओके, थँक्यू।